एक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची सध्याची म्हणजे मागच्या अनेक वर्षापासूनची जी काय दुरावस्था झालेली आहे ही तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. मी ज्या वेळेला खासदार होतो सातत्याने केंद्र राज्य ह्या दोन्ही स्तरावर पाठपुरावा करून जेवढा पूर्ण करून घेता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे जे काही ठेकेदार आणलेले आहेत त्या ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या काही वर्षातच उकडून निघायला सुरुवात झालेली आहे. पण खास करून कशेडी टनेल जो आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा जो 9 किलोमीटरचा बायपास आहे त्याच्यामध्ये 2 किलोमीटरचा टनेल आहे आणि ह्या टनेलचं काम ज्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कसं धोकादायक बनत चाललेलं आहे आणि त्याकडे मी सातत्याने NHAIकडे किंवा PWD महाराष्ट्र सरकार जे आहे जे त्याचे जबाबदारी PWD महाराष्ट्र सरकारने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची घेतलेली आहे त्यांचं सातत्याने लक्ष वेधत राहिलेलो आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. दुर्दैवाने कशेडी घाटाचं जे आहे काम बोगद्याचं काम हे अनएक्सपिरियन्स असलेल्या म्हणजे फार अनुभव नसलेल्या रिलायन्स या कंपनीला दिला होता. रिलायन्स कंपनीने एवढे मोठे टनेल कधी बांधलेच नव्हते. त्यांनी ते रिलायन्स कंपनीला दिले. रिलायन्स कंपनीने सबलेड करून ते शिंदे डेव्हलपर्स म्हणून एक कंपनी आहे पुण्याचीच आहे आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या ती खूप जवळची आहे त्या कंपनीला दिलं आणि शिंदे कंपनीने ज्या पद्धतीने कशेडी टनेलचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि म्हणून पहिल्या पावसातच टनेलमधून पाणी झिरपणं नव्हे तर पाण्याचे धबधबे चालू झालेले आहेत. त्यामुळे कशेडी टनेल हा वाहनधारकांना प्रवाशांना धोकादायक निर्माण झालेला आहे. याकडे मी मागच्या 1 वर्षापासून सातत्याने लक्ष वेधत आहे. मी याबाबतच्या सगळ्या NHAIच्या अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या, संबंधित मंत्री महोदयांना केल्या. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडे सुद्धा मी तक्रार केली आणि शेवटी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 जुलै 2024ला सुद्धा तक्रार केलेली आहे आणि कशेडी टनेलच्या कामाची पाहणी वेळीच जर केली नाही तर भविष्यामध्ये खूप मोठा अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो आणि पादचाऱ्यांना म्हणजे पादचाऱ्यांच्या किंवा वाहनधारकांच्या जीवाशी खेळणारा तो कशेडी टनेल आता फक्त लाईट व्हेकलला चालू केलेला आहे पण तो पूर्णांशाने ज्याला चालू करायच्या अगोदरच तो कदाचित तिथे दुर्घटनासुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीचं लो क्वालिटीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या कशेडी टनेलचं झालेलं आहे. शिंदे डेव्हलपर नावाची जी कंपनी आहे ही केंद्रातल्या एका मंत्र्यांची लाडावलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीचा आशीर्वाद ज्या चीफ इंजिनियरवर आहे ते चीफ इंजिनियर हे खऱ्या अर्थाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे मारेकरी झालेले आहेत. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा न व्हायला कारणीभूत PWDचे चीफ इंजिनियर हे आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने जे ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करतात त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही, त्यांना आशीर्वाद दिला जातो आणि त्यामुळे हा सुद्धा कशेडी घाट ह्याच्या भविष्यामध्ये जर तसं होऊ नये पण काही जर दुर्घटना किंवा काही जर झालं तर त्याची जबाबदारी ह्या PWDचे चीफ इंजिनियर आणि शिंदे डेव्हलपर्स या कंपनीला धरली पाहिजे. आणि ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे सुद्धा आत्ता मी 3 जुलैला पुनश्च एकदा तक्रार केलेली आहे. तुम्ही कोणी जाऊन तिथे पाहिलात तर अत्यंत धोकादायक असलेला तो कशेडी घाट आहे. भविष्यामध्ये तो ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा मृत्यूचा सापळा होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून स्वतः पंतप्रधान महोदयांनी
या कशेडी घाटाच्या कशेडी टनेलच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी या पत्रामध्ये मी केलेली आहे. आपण मागणी केल्यानंतर तिकडनं काय रिप्लाय आला? माननीय प्रधानमंत्र्यांकडे हे पत्र गेल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे CVCचे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी तातडीने या भागामध्ये आलेले आहेत. त्यांनी कशेडी घाटाच्या बाबतही पाहणी केली आणि त्यावेळेला तो ह्या चीफ इंजिनियरने जो खुलासा केला तो ऐकून म्हणजे हसावं की रडावं तेच कळत नाही. म्हणजे जे आता कशेडी घाटामध्ये पाण्याची गळती चालू जी आहे त्याचं कारण म्हणे कशेडी घाटाच्या वरती एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून त्या पाण्याची गळती होते. अशा पद्धतीचा जो काय खुलासा सध्याच्या मूर्खपणाचा खुलासा चीफ इंजिनियर PWDने जो केलेला आहे ना, अशा चीफ इंजिनियरची ताबडतोब हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे. जर वरती विहीर असेल आणि त्याचं पाणी जर कशेडी घाटामध्ये येत असेल तर त्याची पर्यायी व्यवस्था करायला नको. आता कोकण रेल्वेच्या अनेक बोगद्यामध्ये विहिरी आढळलेल्या आहेत, रत्नागिरीमध्ये सुद्धा. त्या ठिकाणी कधी विहिरीचं पाणी येत नाही, पण कशेडी घाटात येतंय. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी, शिंदे डेव्हलपरला पाठीशी घालण्यासाठी ह्या चीफ इंजिनियरने अशा पद्धतीची जी मकलाशी केलेली आहे. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करेन की अशा चीफ इंजिनियरच्या बुद्धिमत्तेची आधी तुम्ही चौकशी करा. नाही तर आमच्या कोकणवासियांच्या जीवाशी खेळणारा अशा निकृष्ट दर्जाची कामं या चीफ इंजिनियरच्या आशीर्वादाने होत असतील तर ते योग्य नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.